नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मार्फत आपण आपला 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत आणि याच विषयातला टॉपिक नंबर 2 अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकला आपण सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकचा थेरी पार्ट अभ्यासलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन म्हणजे काय त्याचे इंट्रोडक्शन समजून घेतलेले आहे, त्याच्यानंतर फीचर्स समजून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट समजून घेतलं, कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय हे देखील समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट समजून घेतलं आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडजस्टमेंटचा पार्ट समजून घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये समजलेल्या आहेत. आता हे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर तुम्हाला या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही समजून सांगणार आहे ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. अकाउंट या विषयाचा अभ्यास करत असताना सिक्वेन्सली करावा लागतो, म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये काय झालेले हे तुम्हाला बघावं लागेल. दुसरा व्हिडिओ हा पहिल्या व्हिडिओशी रिलेटेड असतो, पहिला दुसरा हा तिसऱ्या व्हिडिओशी रिलेटेड असणार आहे. त्याच्यामुळे एका सिक्वेन्समध्ये जर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले तर नक्कीच हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. आणि हा टॉपिक तुमच्या परीक्षेला 12 मार्काला विचारला जातो, ऑप्शनला काहीही नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जर असा अवघड वाटणारा टॉपिक, परंतु जर त्यांनी आपले सगळे व्हिडिओ जर बघितले तर नक्कीच त्याला टॉपिक सोपा वाटणार आहे. त्याचबरोबर अजून एक आठवण करून द्यायची आहे तुम्हाला की आपण टॉपिक नंबर 1 देखील अभ्यासलेला आहे, ज्याचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक ती देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तर कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत ते 2 मिनिटात मी चर्चा करतो. तर आज आपण ॲडजस्टमेंटचाच पार्ट पाहणार आहोत, पण आता ह्या ॲडजस्टमेंट जे असणार आहेत ह्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेल्या आहेत, परंतु मी माझ्या पद्धतीने मराठीमध्ये नोट्स तयार केलेल्या आहेत, माझ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता काही दिवसापूर्वी. तर त्या नोट्स किंवा त्या ज्या कन्सेप्ट असणार आहेत त्याच आपण पाहणार आहोत. त्यामुळं हा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे, जेणेकरून तुमच्या ॲडजस्टमेंटच्या संदर्भातील सर्व पार्ट या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या हँडरायटिंगमध्ये या नोट्स तयार करून ठेवलेल्या आहेत, ॲडजस्टमेंटच्या संदर्भातीलच आहेत. जे विद्यार्थी हे बऱ्यापैकी अभ्यासतील त्यांना नक्कीच या नोट्स सोप्या जाणार आहेत. तर बघा, ॲडजस्टमेंट आहेत, आपल्या टॉपिकचं नाव आहे अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हे टॉपिकचं नाव आहे. आणि हा टॉपिक तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये किती मार्कला विचारला जाणार आहे? 12 मार्कला विचारला जाणार आहे, क्वेश्चन नंबर 6 मध्ये असणार आहे. आणि याला ऑप्शन काही नाही, म्हणजे कंपल्सरी हा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आणि 12 मार्क मिळवायचे. तर याच्यामधले जे ॲडजस्टमेंट आहेत त्या समजून घेऊया. ह्या मी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत, परंतु अजून सोप्या करून मला तुम्हाला सांगण्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपण ॲडजस्टमेंटवर बनवतो. तर पहा, ॲडजस्टमेंट याच्यामध्ये फर्स्ट जी ॲडजस्टमेंट असणार आहे ती एक्सपेन्सेसच्या संदर्भात असणार आहे. कशाच्या संदर्भात? एक्सपेन्सेसच्या संदर्भात. मी लास्ट व्हिडिओ एक्सपेन्सेसच्या संदर्भात 4 ॲडजस्टमेंट सांगितल्या होत्या, त्याच इथं आहेत बघा. एक्सपेन्सेस एकतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असू शकतात. काय सांगितलं मी? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर तुमचा खर्च झाला, म्हणजे एक्सपेन्सेस झालेले आहेत परंतु ते अजून पेड केलेले नाहीत, म्हणजेच एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड इज कॉल्ड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. यालाच आपण काय म्हणणार? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणणार. मग हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये देत असताना इयर मध्ये घोटाळा केलेला असतो त्यांनी, म्हणजे ते करंट इयरचे देतील किंवा लास्ट इयरचे देतील, या दोनपैकी 1 वर्षाचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील. मग जर समजा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयरचे जर दिले आपल्याला, म्हणजे चालू वर्षीचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिले, तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की करंट इयरचे जर एक्सपेन्सेस दिले तर त्याचे 2 इफेक्ट होतात. म्हणजे त्याचा जो पहिला इफेक्ट जो असणार आहे ना, त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड इन एक्सपेन्सेस. मग हा एक्सपेन्सेस कोणताही असू शकतो, तुमची सॅलरी आउटस्टँडिंग असू शकते, रेंट आउटस्टँडिंग असू शकतं.
तर त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये हे ऍड करायचा हा पहिला इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट जो असणार आहे, दुसरा इफेक्ट जो असणार आहे, तो आपल्याला तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, बघा खर्च झाला परंतु पेड केला नाही म्हणजे पेड करावा लागेल. मग जे देणं आहे द्यावा लागेल म्हणजे देणं आहे ती लायबिलिटी असते, म्हणून ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवणार. फर्स्ट इफेक्ट ऍड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस अँड शो ऑन बॅलन्स शीट असेट साइड. सेकंड इफेक्ट कशाचं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयरचे इफेक्ट असणार आहेत. आता काही वेळेस आपल्याला एक्झाम्पल मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले असतात, परंतु ते एक्सपेन्सेस लास्ट इयरशी रिलेटेड असतात. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयर जर असतील तर लास्ट इयर म्हटलंय की इफेक्ट फक्त एकच आपण करायचा, सिंगल इफेक्ट होणार आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षीचा खर्च तो पेड केला नाही म्हणून आउटस्टँडिंग आहे. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर लास्ट इयर असतील तर त्याचा एकच इफेक्ट, आपले जे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस असतील त्या एक्सपेन्सेस मधून आपल्याला ते लेस करावा लागेल, म्हणून त्याचा इफेक्ट आपण म्हणणार लेस इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. लेस इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. अशा पद्धतीने आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर लास्ट इयर समजून घेतलं. आता एक्सपेन्सेसच्या बाबतीतच एक कन्सेप्ट असते, ते म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस असू शकतात. काय असू शकतात, प्रीपेड एक्सपेन्सेस. आता प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय की भविष्यातील खर्च अगोदरच पेड करणे किंवा ऍडव्हान्स मध्ये पेड करणे. त्यांनी तेच या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की एक्सपेन्सेस ऍडव्हान्स मध्ये जर पेड केलेले असतील, ऍडव्हान्स मध्ये पेड केले म्हणजे एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्सेस इज कॉल्ड प्रीपेड एक्सपेन्सेस. मग जर आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले एक्सपेन्सेस जर करंट इयरचे असतील, करंट इयर प्रीपेड एक्सपेन्सेस जर असतील तर त्याची इफेक्ट किती होणार आहे, 2 होणार आहेत. करंट इयर म्हटलं की 2 इफेक्ट हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. तर 2 इफेक्ट कोणता, तर पहिली गोष्ट तो प्रीपेड आहे म्हणजे करंट इयरला या चालू वर्षी आपण भविष्यातला एक्सपेन्सेस पेड केला, याला म्हणणार प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर. तर हा एक्सपेन्सेस या वर्षीचा नाही तो भविष्यातील आहे, म्हणून त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस करावा लागेल, म्हणून लेस इन एक्सपेन्सेस. मग हा एक्सपेन्सेस कोणताही असू शकतो प्रीपेड केलेला. तुम्ही सॅलरी प्रीपेड करू शकता, रेंट प्रीपेड करू शकता. तर हे भविष्यात पेड केलेले एक्सपेन्स, भविष्यातील पेड केलेले एक्सपेन्सेस आता हे प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, म्हणून त्याचा पहिला इफेक्ट जो असणार आहे तो लेस करणार आपण त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून. आणि दुसरा जो इफेक्ट असणार आहे तो भविष्यातील खर्च आहे, त्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेऊ, म्हणजेच काय, त्याचा फायदा आपल्याला भविष्यात भेटेल. आणि ज्याचा फायदा किंवा ज्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेतो ती असते आपली असेट. म्हणून हा जो दुसरा इफेक्ट आहे ना, शो ऑन बॅलन्स शीट असेट साइड, म्हणजे आपला प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयरचा त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस करून तो बॅलन्स शीटच्या असेटला दुसरा इफेक्ट म्हणून दाखवायचा. हे झालं प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयरचं. काही वेळेस काय असतील, प्रीपेड एक्सपेन्सेस जर लास्ट इयरचे दिलेले असतील, बघा त्यांनी काय सांगितले, जर प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयरचे असतील तर, लास्ट इयरचे असतील तर सिंगल इफेक्ट होतो त्याचा. सिंगल इफेक्ट काय, तर आपण ते लास्ट इयरचे एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतो. का ऍड करायचं ते देखील सांगतो. बघा प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी प्रीपेड आहेत, मागच्या वर्षी प्रीपेड केले म्हणजे ते या वर्षीचे प्रीपेड केलेले आहेत. प्रीपेड लास्ट इयरला आहेत म्हणजे या वर्षीचे पेड केलेले असणार आहेत, म्हणजे तो जो एक्सपेन्सेस असणार आहे तो करंट इयरचा एक्सपेन्सेस असणार आहे. म्हणून तो करंट इयर एक्सपेन्सेस मध्ये काय करावा लागणार आहे, आपल्याला ऍड करावा लागणार आहे. म्हणजे लास्ट इयर जर प्रीपेड एक्सपेन्सेस असतील तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड, हा सिंगल इफेक्ट. आता हे जे एक्सपेन्सेस जे आहेत, उदाहरणार्थ आपल्याला हे दाखवायचे कुठं असतात, एक्सपेंडिचर साइडला. मग आपण याचं फॉर्मॅट मी देखील या देखाने समजून सांगितलेलं की फॉर्मॅटमध्ये काय, आपण आपल्या एक्सपेंडिचर साइडला म्हणजे आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर साइड असेल, त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे असेल त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साइडला आपण ॲज अ सॅलरी म्हणजे सॅलरी असेल एक्सपेन्सेस किंवा रेंट असेल किंवा वेजेस असेल, कोणता एक्सपेन्सेस असू शकतो तो लिहायचा. तो लिहित असताना टू सॅलरी टू रेंट अशा पद्धतीने आपण लिहिणार. आणि याच्यामध्ये ऍड काय करणार, बघा ऍड काय करणार आपण, एक्सपेन्सेस जर करंट इयरचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल म्हणून त्यांनी बघा या ठिकाणी लिहिताना काय लिहिलेले, ऍड काय करायचं आपल्याला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर असेल किंवा लास्ट इयर जर प्रीपेड केलेला असेल मग त्यांनी म्हटलं की ऍड अजून दुसरं काय करायचं, प्रीपेड लास्ट इयर. हे 2 एक्सपेन्सेस काय करणार आपण, ऍड करणार. आणि म्हणजे आपलं जर उदाहरणार्थ असं समजूया की सॅलरी आहे 10,000 रुपये,
बरोबर. आणि करंट इयर आउटस्टँडिंगचे आपले 2,000 रुपये आहेत आणि लास्ट इयर प्रीपेड आपण केलं ते 1,000 रुपये. 1,000 रुपये 10,000 मध्ये 2,000 ऍड होतील आणि प्लस 1,000 ऍड होतील. असे टोटल आपल्याला किती भेटतील? 13,000 रुपये भेटतील. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस करंट इयरचा असेल त्यावेळेस त्याचा दुसरा इफेक्ट द्यावा लागतो. मग करंट इयर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवावे लागतात. मग त्याचा हा जो आहे हा सेकंड इफेक्ट दिलेला आहे मी या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साइड लायबिलिटी साइडला सॉरी. आणि यातून लेस काय करायचं तर लेस करायचं आपल्याला प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयरचे. म्हणजे करंट इयरचे प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार. म्हणजे इथं जो मी दिलेला आहे हा सेकंड इफेक्ट दिलेला. आणि अजून आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयर काय करणार आहोत याच्यामधून लेस करणार आहोत. म्हणजे हे जे आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहेत लास्ट इयर आउटस्टँडिंग म्हणजे तो गेल्या वर्षीचा खर्च आहे तो या वर्षी दाखवणार नाही, तो या वर्षीच्या एक्सपेन्सेस मधून लेस करणार. फॉर एक्झाम्पल आपण प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयरला आपण काय केलं 2,000 ठेवले तर हे 2,000 या 13तनं वजा होतील आणि अजून आउटस्टँडिंग ठेवलं की बाबा आउटस्टँडिंग लास्ट इयर. आता इथं आउटस्टँडिंग नाही लिहावं लागणार, इथं काय लिहावं लागणार आहे इथं प्रीपेड लिहावं लागणार. हा शब्द इथं चुकून आलेला आहे प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयर. म्हणजे प्रीपेड लास्ट इयर जर असतील तर आपण काय करणार आहोत या ठिकाणी 1 मिनिट हा आउटस्टँडिंगच आहे सॉरी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयर जर असेल तर तो काय करायचा लेस करायचा. एकच इफेक्ट असणार आहे त्याचा. तर तो लास्ट इयर आउटस्टँडिंग फॉर एक्झाम्पल 1,000 असेल तर मग हे 2 आणि 1 13,000 हे 3,000 जर वजा झाले तर आपला टोटल एक्सपेन्सेस 10,000 रुपये काय करूया आपण आउटरला दाखवणार आहोत. तर आय होप तुम्हाला हे एक्सपेन्सेसच्या बाबतीत समजलेलं आहे. आता हे एक्सपेन्सेसचा हा जो फॉर्मॅट आहे हा जर तुम्ही पाठ ठेवला लक्षात घेतला तर याच्यावर 100% तुमच्या पेपरमध्ये ऍडजस्टमेंट येणारच आहे. मोस्ट IMP हा फॉर्मॅट जो विद्यार्थी लक्षात ठेवून लिहून ठेवून त्याला नक्कीच या ऍडजस्टमेंटचे मार्क भेटणार आहेत. एकही मार्क त्याचा कुठेही जाणार नाही. हे झालं आपण एक्सपेन्सेसच्या बाबतीत समजून घेतलं. आता आपण जाऊया आपल्या इन्कम कडे. बघा इन्कमच्या बाबतीत सुद्धा सेम असणार आहे की बाबा इन्कम त्यालाच आपण 2 प्रकारात डिवाइड करणार. एक म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम किंवा त्याला आपण ॲक्रूड इन्कम म्हणतो आणि दुसरं म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स त्यालाच प्री रिसिव्ड इन्कम असं देखील म्हणतो. तर आता ह्या इन्कमच्या बाबतीत काय सांगितलंय त्यांनी ते समजून घेऊया की बाबा आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय की इन्कम झालेला आहे परंतु अजून तो भेटलेला नाही. इन्कम रिसिवेबल बट नॉट रिसिव्ड असं म्हणूया त्याला आपण. तर जर हा इन्कम करंट इयरचा असेल करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम जर असेल तर त्याचा पहिला इफेक्ट आपल्याला काय करावं लागेल त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड इन अ कन्सर्न इन्कम त्या इन्कम मध्ये तो ऍड करावा लागेल. आणि जो दुसरा इफेक्ट असणार आहे तो इन्कम भविष्यात भेटणार आहे म्हणजे आपली ती बॅलन्स शीट असणार असेट असणार आहे. ते बॅलन्स शीटच्या आपल्या कुठं लिहिणार असेट साइडला आपण दाखवणार. बघा आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे इन्कम झाला परंतु भेटला नाही भेटणार आहे म्हटल्यावर तो आपला इन्कम वाढणार आहे म्हणून त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये काय केला तो आपण ऍड केला. आणि याचा दुसरा इफेक्ट हा भविष्यात भेटेल बेनिफिट देखील आपण त्याचा भविष्यातच घेऊया म्हणजे त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहावा लागेल. हे झालं आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत. नंतर जर आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर दिलेला असेल बघा आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर म्हणजे की इफेक्ट काय सांगितलं मी तुम्हाला एकच इफेक्ट करायचा. लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कमचा सिंगल इफेक्ट असतो त्या पर्टिक्युलर इन्कम मधून आपण लेस करणार फ्रॉम द कन्सर्न इन्कम. सेकंड इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स त्यालाच आपण प्री रिसिव्ड इन्कम देखील म्हणणार आहोत. प्री रिसिव्ड याचा अर्थ काय होतो की पुढच्या वर्षीचा जो इन्कम आहे तो इन्कम ॲडव्हान्स मध्येच काय केला भेटला त्याला आपण प्री रिसिव्ड इन्कम म्हणणार. मग हा जर प्री रिसिव्ड इन्कम करंट इयरचा असेल तर त्याची इफेक्ट किती होतील 2 इफेक्ट होतील. तर प्री रिसिव्ड इन्कम करंट इयर म्हणजे या वर्षीच आपल्याला पुढच्या वर्षीचा इन्कम भेटला तो या वर्षीचा इन्कम नाहीये म्हणून लेस फ्रॉम द कन्सर्न एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस म्हणतो इन्कम त्या कन्सर्न इन्कम मधून तो लेस करणार.
आणि तो इन्कम न दाखवता आपल्याला तो लॅबिलिटी म्हणून दाखवणार, म्हणून शो ऑन बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड, म्हणजे तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला दाखवणार. म्हणजे करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम जर असेल तर त्याचे दोन इफेक्ट काय, त्या कन्सर्न इन्कम मधून लेस करणार आणि तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दाखवणार. आता याच्यामध्ये जर तुम्हाला लास्ट इयर प्री रिसिव्ड इन्कम असेल, लास्ट इयर प्री रिसिव्ड म्हणजे काय, मागच्याच वर्षी आपल्याला प्री रिसिव्ड म्हणजे मागच्या वर्षीच ऍडव्हान्स मध्ये इन्कम भेटला, मागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये भेटला म्हणजे तो या वर्षीचा असणार आहे, म्हणून त्याचा सिंगल इफेक्ट आपण करणार, आपला जो कन्सर्न इन्कम असेल त्या इन्कम मध्ये ऍड करणार, कन्सर्न इन्कम मध्ये ऍड करणार. आणि आता बघा या ठिकाणी याचा देखील फॉर्मॅट मी तयार करून दाखवलेला आहे की बाबा हे 4 ऍडजस्टमेंट आहेत. कोणत्या 4, 1 2 3 आणि ह्या 4, या 4 पैकी 100% तुम्हाला एक ऍडजस्टमेंट पेपरला विचारतात. आणि IMP बघा हे इन्कम आहे ना, हा जो फॉर्मॅट आहे ना, हा फॉर्मॅट इन्कमचा सबस्क्रिप्शनला देखील लागू होतो, कारण की सबस्क्रिप्शन देखील इन्कम आहे आणि सेम सबस्क्रिप्शनला देखील हे आपल्या काय होणार आहे, ऍप्लिकेबल होणार आहे, जे आता मी सांगतोय ते. आता बघा या फॉर्मॅट नुसार मी काय म्हटलंय, सबस्क्रिप्शन म्हणजेच आपला इन्कम जो आहे तो आपण इन्कम साइडला इनर कॉलमला लिहिणार. उदाहरणार्थ आपला इन्कम आहे 10,000 रुपये असं गृहीत धरूया. 10,000 मध्ये आपण ऍड काय करणार, आउटस्टँडिंग इन्कम कधीचा, करंट इयरचा. म्हणजे इथे मी तुम्हाला बघा ऍड म्हटलंय, प्लसचं साइन आहे म्हणजे ऍड आहे, आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर. फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग आहे 2,000 करंट इयरचा, बरोबर. आणि लेस काय करणार आहे, प्री रिसिव्ड इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम लास्ट इयरला प्री रिसिव्ड आहे, लास्ट इयर प्री रिसिव्ड लेसच म्हणतोय, ऍड करावं लागेल. लास्ट इयर प्री रिसिव्ड इन्कम अजून काय करणार, ऍड काय करणार आहे, आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर आणि प्री रिसिव्ड इन्कम लास्ट इयर. उदाहरणार्थ तो आहे 1,000 रुपये, म्हणजे 10, 12 आणि 1 13,000 रुपये आपण काय करूया या ठिकाणी आउटरला दाखवू, इनरला दाखवू. आणि याच्यामधून लेस काय करायचा आहे, प्री रिसिव्ड इन्कम करंट इयरचा प्री रिसिव्ड इन्कम काय करायचा, लेस करायचा. मग करंट इयरचा प्री रिसिव्ड फॉर एक्झाम्पल आपण समजूया की या ठिकाणी 2,000 आहे, 2,000 आहे. आणि अजून लेस काय करायचं आहे, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर. उदाहरणार्थ तो 1,000 आहे. पहा या 13,000तून हे प्री रिसिव्ड इन्कम 2,000 आणि मायनस आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर जर असं वजा केलं तर आपल्या आउटरला आपण आपला इन्कम म्हणून किती दाखवणार, 10,000 रुपीज दाखवणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला करंट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम जो असणार आहे हा, याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला द्यावा लागणार आहे आणि करंट इयरचा प्री रिसिव्ड इन्कम जो असणार आहे याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला द्यावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने इन्कम आणि एक्सपेंडिचर हे दोन्ही आपण करंट इयर लास्ट इयर समजून घेतलेलं आहे. त्यात टोटल 4 ऍडजस्टमेंट आहेत, त्यातली 100% तुम्हाला एक तरी विचारली जाणार आहेच. नेक्स्ट पुढे बघूया आपण सबस्क्रिप्शनच्या संदर्भात. आता हे सबस्क्रिप्शन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला सबस्क्रिप्शन समजावं याचीच अपेक्षा आहे बोर्डाला. तुम्हाला सबस्क्रिप्शन जर समजलं आणि याच्यावर 100% ऍडजस्टमेंट विचारते बघा, सबस्क्रिप्शनवर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍज अ इन्कम सारखं असणार. तर सबस्क्रिप्शन म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ. काय सांगितलंय, सबस्क्रिप्शन इज द रिव्हेन्यू इन्कम. कसा इन्कम आहे हा, रिव्हेन्यू इन्कम आहे. त्यामुळे हा जो रिव्हेन्यू इन्कम आहे त्यामुळे तो जो इन्कम आहे तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइडला म्हणजे कुठं, क्रेडिट साइडला दाखवावा लागतो. सबस्क्रिप्शन आपल्याला काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये 3 वर्षाचे दिलेले असतात, म्हणून त्याचं क्लासिफिकेशन पुढील प्रमाणे केलेले असं सांगितलंय त्यांनी. बघा क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय की सबस्क्रिप्शन जर असेल, करंट इयर सबस्क्रिप्शन जर असेल, करंट इयर सबस्क्रिप्शन तर ते कुठं दाखवायचं, आपण आपल्या इन्कमला दाखवलं किंवा इन्कमला लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर लास्ट इयर जर सबस्क्रिप्शन असेल रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला, काय सांगतोय हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला असे 3 वर्षाचे सबस्क्रिप्शन देतील. करंट इयर सबस्क्रिप्शन ते आपण आपल्या इन्कमला दाखवणार. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट इयर जर सबस्क्रिप्शन दिलं तर ते आपण इग्नोर करणार, ते कुठेही लिहिणार नाही. आणि जर नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन दिलेलं असेल तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, नेक्स्ट इयर म्हणजे प्री रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवलं पाहिजे. आता ऍडजस्टमेंट ऑन सबस्क्रिप्शन, आता ह्या ऍडजस्टमेंट ऑन सबस्क्रिप्शन ज्या आहेत ना ते सेम
आपल्या इन्कमवर ज्या पद्धतीच्या ऍडजस्टमेंट येतात, आत्ताच मी तुम्हाला 2 मिनिटापूर्वी समजून सांगितले की इन्कमवरच्या, तर आउटस्टँडिंग इन्कम जसं असतं त्याच पद्धतीचे इफेक्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे आपल्याला द्यावे लागणार. मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल, लास्ट इयरचं जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल तर त्याचा एक इफेक्ट लेस करायचं सबस्क्रिप्शन मधून, याचा सिंगल इफेक्ट होणार. आणि जर करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल करंट इयरचं, तर दोन इफेक्ट, जसं करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम म्हटलं तर तसंच करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल तर 2 इफेक्ट होणार आहेत. पहिला इफेक्ट ऍड सबस्क्रिप्शन आणि दुसरा इफेक्ट शो बॅलन्स शीट असेट्स आहेत, जसं इन्कमचं केलं त्याच पद्धतीने. आता प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन देतील आपल्याला, त्यालाच आपण प्री रिसिव्ड इन्कम देखील म्हणतो, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. तर आता प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा त्याला दुसरा शब्द असा वापरत की सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स असं म्हणतील. मग जर हे लास्ट इयरचं असेल प्री रिसिव्ड, कधीचं लास्ट इयर प्री रिसिव्ड असेल तर इफेक्ट एकच सिंगल इफेक्ट होणार आहे लास्ट इयरचा, ते त्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार आपण. लास्ट इयर प्री रिसिव्ड याचा अर्थ काय, मागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये भेटलं म्हणजे ते या वर्षीच आहे, म्हणून या वर्षीच्या सबस्क्रिप्शन मध्ये ते काय करावं लागेल आपल्याला, ऍड करावं लागेल. काही वेळेस करंट इयर प्री रिसिव्ड म्हणतील आपल्याला. करंट इयर प्री रिसिव्ड म्हटलं की इफेक्ट 2, करंट इयर म्हटलं तर करंट इयर प्री रिसिव्ड इन्कमचे 2 इफेक्ट काय होतील, एक म्हणजे त्या पर्टिक्युलर सबस्क्रिप्शन मधून आपण लेस करणार, म्हणजे प्री रिसिव्ड आहे या वर्षी, म्हणजे त्या पुढल्या वर्षीचं इन्कम आहे, पुढल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे, ते आपण या वर्षीच्या सबस्क्रिप्शन मध्ये दाखवणार नाही, म्हणून ते लेस करणार आणि ॲज अ लॅबिलिटी म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला शो करणार. आता त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे, काय सांगितलंय, जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं दिलेले, म्हणजे लास्ट इयरचं ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली असेल त्या बॅलन्स शीटला दिलेला असेल आणि व रिसिप्ट अँड पेमेंटला सुद्धा सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कधीचं, लास्ट इयरचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसिव्ड नावाचा आयटम आहे रिसिप्ट अँड पेमेंटला. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला बॅलन्स शीटला इथं 2016-17 असं 10,000 रुपये सबस्क्रिप्शन आहे, हे सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं आहे. आणि आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17चं 8,000 रुपये दिलेलं आहे. किती दिले, 8,000. म्हणजे 10,000तले आपल्याला 8,000 भेटलेले आहेत, राहिले किती, 2,000. हे 2,000 अजून भेटायचे, इन फ्युचर भेटतील, मग हे 2,000 आपण बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार. अशा पद्धतीचे ऍडजस्टमेंट विचारतात आणि तेच त्यांनी या प्रॉब्लेम मध्ये देखील सांगितलेलं आहे की लास्ट इयरच्या ओपनिंग बॅलन्स शीटला आपल्याला सबस्क्रिप्शन दिले, रिसिप्ट अँड पेमेंटला सुद्धा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयर असं दिलेलं असेल, तर या दोन अमाऊंट मधील जो फरक असेल, म्हणजे थोडक्यात काय, हे 10,000 आणि ह्या 8,000 मधला फरक किती, 2,000, हा बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचा. कुठे दाखवायचा, असेटला. उदाहरणार्थ इथे त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेलं की ओपनिंग बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 रुपये आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसिव्ड 7,000 रुपये दिले. म्हणजे 10 मधनं 7 गेले, म्हणजे 10 वजा 7 जर केले तर 3,000 रुपये राहतील. तर हे 3,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं आहे असं म्हणून ते बॅलन्स शीटच्या कुठं दाखवायचं, असेटला दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट बऱ्याचशा वेळा पेपरमध्ये तुम्हाला विचारली जाते, तर ती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आता अजून काय होऊ शकतं, काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये काय देतात की त्या ऑर्गनायझेशनचे मेंबर्स आहेत 4,000. मग काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये 4,000 मेंबर आहेत, प्रत्येकी 10 रुपये याप्रमाणे ते सबस्क्रिप्शन काय करतात, पेड करतात असं सांगितलेलं असतं. कुठं सांगितलेलं असतं, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. ही इन्फॉर्मेशन ऍडजस्टमेंट मध्ये येऊ शकते. मग आपण काय करणार की बाबा 4,000 मेंबर आहेत, 10 रुपये भेटणार आहेत, पण 4,000 गुणिले 10 आपल्याला किती भेटले पाहिजे, 40,000 ऍज अ सबस्क्रिप्शन म्हणून भेटले पाहिजे. परंतु रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला सबस्क्रिप्शन 30,000च दिलेला असेल, म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला 40,000पैकी 30,000च भेटले असा त्याचा अर्थ होतो. मग या 40 मधून 30,000 जर वजा केले तर भेटायचे किती राहिले, 10,000. मग हे 10,000 जे भेटायचे राहिले ते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचं आणि पुन्हा आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड देखील करावे लागतील या 30,000 मध्ये हे 10,000, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची इफेक्ट द्यावे लागतील. तर अशा पद्धतीने हे सबस्क्रिप्शन आपण समजून घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला करंट इयर, लास्ट इयर, प्रीपेड, प्री रिसिव्ड, आउटस्टँडिंग अशा पद्धतीचे सबस्क्रिप्शन असतात.
ते आपण जसं जसं प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत त्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतच राहणार आहे. परंतु हे सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 100% ऍडजस्टमेंट असणार आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे सबस्क्रिप्शनच जमत नाही. ज्याला हे सबस्क्रिप्शन जमेल त्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न बऱ्यापैकी सोपं जाणार आहे. पहा, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनची. तर डेप्रिशिएशनची इफेक्ट काय करायचे तर आपल्याला आपण फायनल अकाउंट मध्ये सुद्धा डेप्रिशिएशन अभ्यासलेलं होतं. अतिशय सोपं आहे. काय इफेक्ट? फर्स्ट इफेक्ट, कोणत्याही असेटवर आपल्याला डेप्रिशिएशन देऊ शकतात. तर त्याचा पहिला इफेक्ट काय करणार? त्या कन्सर्न असेट मधून आपण लेस करणार, लेस फ्रॉम कन्सर्न असेट आणि शो डेबिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता इन्कम अँड एक्सपेंडिचरची डेबिट साइड म्हणजे कोणत्या साईडला दाखवणार आपण? ते एक्सपेंडिचर साईडला दाखवणार. कोणत्या साईडला दाखवणार? एक्सपेंडिचर. तर अशा पद्धतीने डेप्रिशिएशनची इफेक्ट होणार आहे. नेक्स्ट त्यांनी सांगितले कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फी. आता हे कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज फक्त देतील का प्रॉब्लेम मध्ये? तर नाही. एंट्रन्स फीजच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय सांगतील? कदाचित एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एंट्रन्स फी देतील, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये ते कॅपिटलायझेशन ऑफ डोनेशन म्हणतील, काही वेळेस कॅपिटलायझेशन ऑफ लाईफ मेंबरशिप फी म्हणतील. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की ते एखादं रिसिप्ट कॅपिटलाइज असं म्हणतील. आता कॅपिटलायझेशन म्हणजे काय की या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन्स आहेत यांना कॅपिटल त्यांचे जे मेंबर्स असतात ते कधी घेऊन येत नाहीत. त्यांना जे देणगी भेटतं, सबस्क्रिप्शन भेटत असतील, डोनेशन भेटतं, एंट्रन्स फी भेटती, लाईफ मेंबरशिप फी भेटती, त्यांचे जे हे रिसिप्ट आहेत यातून त्यांनी काही पोर्शन किंवा सरप्लस असेल यातून ते काही पोर्शन, त्यातला काही भाग ॲज अ कॅपिटल म्हणून बाजूला काढून ठेवतात. म्हणजेच त्या रिसिप्टचं ते कॅपिटलायझेशन करतात. म्हणून त्याला कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फी, कॅपिटलायझेशन ऑफ डोनेशन, कॅपिटलायझेशन ऑफ लाईफ मेंबरशिप फी अशा पद्धतीचे ऍडजस्टमेंट असतात. आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ना, ही प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये विचारले जाते. 100% तुम्हाला पेपरला येणार आहे. तर आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की एखाद्या व्यक्तीला जर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा सदस्य व्हायचं असेल तर त्याला जे शुल्क ऑर्गनायझेशनला पेड करावं लागतं त्याला आपण काय म्हणणार? एंट्रन्स फी असं म्हणणार. मग असं जे शुल्क असणार आहे पेड केलेलं ते एंट्रन्स फी असं म्हणणार. असं हे एका व्यक्तीकडून एकदाच भेटतं, म्हणजे ते वारंवार भेटतं, किंवा एकदा भेटलं तर ते आपण त्याला कॅपिटल रिसिप्ट, किंवा वारंवार भेटतं त्यामुळे आपण त्याला रिव्हेन्यू रिसिप्ट देखील म्हणतो. पण याच्यावर 100% ऍडजस्टमेंटच असते. परंतु एंट्रन्स फी संदर्भात जर काही ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर ते रिव्हेन्यू रिसिप्ट देखील मानलं जातं. म्हणजे ते ऍडजस्टमेंट असतेच. त्यामुळे ते कॅपिटल किंवा रिव्हेन्यू दोनपैकी एक असतं, किंवा निम्म कॅपिटल निम्म रिव्हेन्यू असू शकतं. त्यांनी सांगितलेलं असतं. याचं उदाहरण दिलं आपल्याला. फॉर एक्झाम्पल एंट्रन्स फी रिसिव्ड 50,000, म्हणजे एंट्रन्स फी आपल्याला किती भेटली? 50,000. आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे त्यांनी की 50% एंट्रन्स फी, म्हणजे यातले 50,000तली 50% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे काय केले त्यांनी? कॅपिटलाइज केले. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो की जी 50,000 रुपये जी भेटली याच्यावर 50% जर आपण कॅल्क्युलेट केले, 50% कॅपिटलाइज करायचं म्हणलं तर राहतात 25,000. हे कॅपिटलाइज झाले म्हणजे कॅपिटल फंड मध्ये आपल्याला ते ऍड करावं लागणार आहे. कॅपिटल फंड म्हणून ते आपल्याला गृहीत धरावे लागतील. म्हणून हे कॅपिटल फंड मध्ये काय करणार? आपण ऍड करणार. आणि राहिलेले जे 50% आहेत म्हणजेच 25,000 रुपये जे आहेत, हे 25,000 रुपये आपण ऍज अ रिव्हेन्यू इन्कम किंवा रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणून ते आपण इन्कमला शो करणार. कुठे शो करणार? इन्कमला. म्हणून त्यांनी आपल्या ऍडजस्टमेंट जे आहेत त्यामध्ये हीच कन्सेप्ट त्यांनी सांगितली की 50,000 25%, 50% किती येते? 25,000. हे कॅपिटल रिसिप्ट म्हणून कॅपिटल फंड मध्ये काय करणार? आपण ऍड करणार. कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार. आणि ते ऍड कुठं? कॅपिटल फंड मध्ये ऍड म्हणजे कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण ते लिहिणार आहोत. आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो असणार आहे तो दुसरा, उरलेले जे 25,000 रुपये आहेत याचा रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणून आपण ते आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइडला दाखवणार आहोत. रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कमच दाखवतो, ते इन्कम साइडला दाखवणार. आय होप तुम्हाला कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फी असेल, डोनेशन, अजून लाईफ मेंबरशिप फी, हे तीनच असतात मोस्टली, हे समजलेलं आहे. नेक्स्ट पुढे बघूया. नेक्स्ट आपल्याला त्यांनी डोनेशनच्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिली. आता डोनेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. डोनेशन म्हणजे देणगी. म्हणजे ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतात ना, यांना बऱ्याचशा देणग्या भेटत असतात. मग हे देणगी कोण देतं? की डोनेशनचे मेंबर्स जे असतील, सदस्यही देऊ शकतात. आपलं ऑर्गनायझेशनचे जे मेंबर आहेत,
असे मेंबर सुद्धा देऊ शकतात, किंवा ऑर्गनायझेशनच्या बाहेरील व्यक्ती, उदाहरणार्थ रतन टाटा बघा बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांना, हॉस्पिटलला डोनेट करत असतात, हे डोनेशन देत असतात. आता डोनेशनचे दोन प्रकार पडतात. पहिल्यांदा आधी डोनेशन म्हणजे काय ते समजून घेऊया, आणि डोनेशन दोन प्रकारचे आहेत, ते दोन प्रकार कोणते ते देखील समजून घेऊया. बघा, फर्स्टली आपण काय म्हणणार, डोनेशन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे जे सदस्य आहेत, म्हणजेच त्याला आपण मेंबर म्हणणार, असे मेंबर किंवा ऑर्गनायझेशनच्या बाहेरील व्यक्ती सुद्धा, म्हणजे जे मेंबर नाहीत असे व्यक्ती सुद्धा ऑर्गनायझेशनला जी देणगी देतात त्याला आपण काय म्हणणार, डोनेशन असं म्हणणार. आता या डोनेशनलाच आपण गिफ्ट देखील म्हणतो. असे जे डोनेशन असते एनपीसी ऑर्गनायझेशनला भेटलेलं, ते त्याचा इन्कम असतं. या डोनेशनचे पुढील दोन प्रकार पडतात. मग आता इन्कम कधी असतं आणि लॅबिलिटी कधी असतं. इन्कम किंवा लॅबिलिटी असू शकतं, इथं लॅबिलिटी सुद्धा लिहितो वाटलं तुम्ही, इन्कम ऑब्लिक लॅबिलिटी असू शकतं. लॅबिलिटी कधी असणार आणि इन्कम कधी असणार ते समजून घ्या. जनरल डोनेशन जर दिलेलं असेल तर ते आपलं काय आहे, इन्कम आहे. आता जनरल डोनेशन म्हणजे काय, आणि जर स्पेशल डोनेशन दिलेलं असेल तर ते आपलं काय असणार आहे, लॅबिलिटी असणार. जनरल डोनेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. जनरल डोनेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला देणगी दिली म्हणजे डोनेशन दिलं, हे डोनेशन कोणत्या कारणासाठी यूज करायचं याविषयी कोणतीही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली नाही, किंवा कोणत्या कारणासाठी डोनेशन हे सांगितलं, नुसते तुम्हाला 10,000 रुपये दिले ॲज अ डोनेशन म्हणून, तर हे जे डोनेशन असणार आहे याला जनरल डोनेशन म्हणणार. मग हे डोनेशन आपण काय गृहीत धरायचं, आपलं त्या ऑर्गनायझेशनचा इन्कम आहे असं म्हणायचं. आणि स्पेसिफिक किंवा स्पेशल डोनेशन म्हणजे काय, जो व्यक्ती डोनेट करणार आहे, जे अमाऊंट तुम्हाला देणार आहे ती एका स्पेसिफिक रिजन साठी देतोय असं त्या देत असताना मेन्शन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, बिल्डिंग बांधण्यासाठी जो फंड लागणार आहे त्या फंडसाठी आम्ही डोनेशन देतो. डोनेशन फॉर टुर्नामेंट, स्पोर्ट क्लबमध्ये क्रिकेटचं टुर्नामेंट भरायचं बघा, आमदार खासदारच्या डोनेट असतात, त्याला डोनेटर असतात, तर त्यांच्याकडून ते घेतलं जातं. म्हणजे डोनेशन फॉर टुर्नामेंट, डोनेशन फॉर प्राइज फंड, बक्षीस वितरण समारंभासाठी. तर जे डोनेशन स्पेशल रिझनसाठी दिलेले, म्हणजे ज्या डोनेशन देताना तो डोनेट करणारा व्यक्ती असं सांगतो की या कारणासाठी वापरण्यात यावं, म्हणजे ते स्पेशल कारणासाठी दिलेले, त्याला आपण स्पेसिफिक डोनेशन असं म्हणणार. आणि ते तुमची काय असणार, म्हणजे ते यूज करताना त्याच कारणासाठी यूज करणे ही तुमची जबाबदारी, आणि जबाबदारी म्हणजेच काय, ती ऑर्गनायझेशनची लॅबिलिटी असणार आहे. आता बघा काय सांगितलंय जनरल डोनेशनच्या बाबतीत, की असं डोनेशन की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला दाखवावे लागते, आणि डोनेशन कोणत्याही विशिष्ट कारणासाठी दिलेलं नसते, म्हणूनच त्याला आपण काय म्हणणार, जनरल डोनेशन. म्हणजे जे जनरल डोनेशन आहे ना ते आपण कुठं दाखवणार, आपल्या इन्कम साईडला दाखवणार, कारण की ते विशिष्ट कोणत्या कारणासाठी दिलेलं नाहीये. आणि स्पेसिफिक डोनेशन जे आहे ते काय, जे डोनेशन विशिष्ट कारणासाठी दिले जाते, म्हणजेच काय, स्पेशल रिझन साठी दिले जाते. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड आहे, बिल्डिंग फंड साठी देतील तुम्हाला डोनेशन, किंवा डोनेशन फॉर प्राइज फंड आहे, किंवा डोनेशन फॉर स्पोर्ट टुर्नामेंट आहे. तर अशा विशिष्ट कारणासाठी जर डोनेशन दिलेलं असेल तर ते स्पेशल डोनेशन असं समजायचं. आणि स्पेशल डोनेशन तुमच्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ते स्पेशल कारणासाठीच वापरलं पाहिजे, की तुमची जबाबदारी त्याच कारणासाठी यूज करणं, म्हणून ते लॅबिलिटी म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवणं. आता काही वेळेस डोनेशनच्या बाबतीत वेगळं पण ऍडजस्टमेंट असतात, की डोनेशन कॅपिटलायझेशन वगैरे, तर ते मी ती कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेली आहे. आता एक नोट आपण या ठिकाणी एक लक्षात घ्या, की काही वेळेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ना बिल्डिंग फंड नावाचा आयटम दिलेला असतो. काय दिलेला असतो, बिल्डिंग फंड नावाचा आयटम. आणि प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये किंवा एक्स्ट्रा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये इंटरेस्ट ऑन बिल्डिंग फंड किंवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड अशा एक आयटम दिलेला असतो. तर असा जर आयटम दिलेला असेल तर तो त्या स्पेशल बिल्डिंग फंड मध्ये काय करायचा, ऍड करायचा आहे. नेक्स्ट आपल्याला पुढं बघूया, मटेरियल कंझ्युमची एक ऍडजस्टमेंट आहे, त्याला स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा स्टेशनरी कंझ्युम म्हणूया आपण. किंवा आता स्टेशनरीच्या ऐवजी जर हॉस्पिटल असेल तर त्यांच्याकडं औषधे असतील, औषधाला आपण ड्रग्ज असं म्हणूया. किंवा जर आपल्याकडं स्पोर्ट क्लब जर असेल तर स्पोर्ट मटेरियल असू शकतं, स्पोर्ट मटेरियल. तर अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशन नुसार तुम्हाला स्टॉक कॅल्क्युलेट करावा लागणार आहे, क्लोजिंग स्टॉक आणि मटेरियल कंझ्युम. आता स्टॉक ऑफ स्टेशनरी
हा एनपीसी ऑर्गनायझेशनचा एक्सपेंडिचर समजला जातो का? तर नाही, स्टॉक ऑफ स्टेशनरी असेट आहे, पण कोणती असेट, कोणता स्टॉक? क्लोजिंग स्टॉक. पण जे काही स्टेशनरी यूज केली आपण, ही यूज केलेली स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे. यूज केलेली स्टेशनरी काय आहे? एक्सपेंडिचर. आता इथे थोडस समजून घेऊया की काय सांगितले, तो त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार. तर आपल्याला काय आहे की ओपनिंग स्टॉक दिलेला असतो, स्टेशनरीचा असेल, ड्रग्सचा असेल किंवा स्पोर्ट मटेरियलचा. आता हा जो ओपनिंग स्टॉक असणार आहे ना, हा कुठं देतील आपल्याला? जर ओपनिंगची बॅलन्स शीट दिलेली असेल, त्यांनी ओपनिंगची बॅलन्स शीट दिलेली असेल, किंवा आपल्याला काय वेळेस ते ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा हा ओपनिंग स्टॉक सांगते, ऍडजस्टमेंट सुद्धा. मग हा ओपनिंग स्टॉक आपल्याला उदाहरणार्थ 10,000 रुपये दिलाय असं समजून घेऊया. त्याच्यानंतर परचेस ऑफ स्टेशनरी. मग आता ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? गेल्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक या वर्षीचा ओपनिंग असणार. काय सांगितलं ते लक्षात घ्या. लास्ट इयरचा क्लोजिंग करंट इयरचा ओपनिंग असतो. मग गेल्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीट म्हणजेच ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेला असेल किंवा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असेल, तो ओपनिंग स्टॉक घ्यायचा. या वर्षी आपण काही स्टेशनरी परचेस करूया, म्हणजे काय, ही जी स्टेशनरी 10,000ची ती यूज केली आपण पूर्ण वर्षभरामध्ये, 1-2-3 महिने आपल्याला ओपनिंग स्टॉक पुरला म्हणजेच गेला. पण संपल्यानंतर मग आपण काय केलं? स्टेशनरी परचेस केली. अजून उदाहरणार्थ स्टेशनरी परचेस केली आपण 15,000 रुपयाची. स्टेशनरी परचेस किती केली? 15,000 रुपयाचं. तर परचेस केलेली स्टेशनरी काय करणार? ऍड करणार. आता परचेस केलेले स्टेशनरीचं बिल जर आपण काही पेड केलेलं नसेल तर त्याला आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल असं म्हणणार. मग असं आउटस्टँडिंग बिल उदाहरणार्थ 5,000 रुपयाचं, ते सुद्धा आपण काय करूया? ऍड करूया. मग अशी टोटल स्टेशनरी आपल्याकडं पूर्ण वर्षभराची किती होईल? 30,000 रुपये होईल. म्हणजे पूर्ण वर्षभरात आपल्याकडे 30,000 रुपयाचं स्टेशनरी होतं. आणि याच्यामध्ये आपल्याला वर्षाच्या शेवटी असं समजतंय की तुमच्याकडे 5,000 रुपयाची स्टेशनरी काय आहे? शिल्लक आहे. मग शिल्लक आहे 30,000च्या स्टेशनरी पैकी 5,000ची शिल्लक आहे. म्हणजे वापरली किती, कंझ्युम किती केली तुम्ही? 15,000 रुपयाची स्टेशनरी कंझ्युम केली. म्हणजेच काय की क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी जो असणार आहे, पहिल्यांदा आपल्याला ओपनिंग स्टॉक लिहावा लागेल, त्याच्यामध्ये ऍड करणार आपण परचेसचं काय बिल द्यायचं राहिलेलं असेल तर त्याला आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल म्हणणार, ते देखील ऍड होईल. आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे शेवटी वर्षाच्या शिल्लक राहिलेला स्टॉक जो आहे स्टेशनरीचा, तो त्या ठिकाणी आपण ऍड करणार. आणि मग स्टेशनरी कंझ्युम म्हणजे आपण किती स्टेशनरी वापरली त्या वर्षभरामध्ये ते आपल्याला समजेल. वापरलेली स्टेशनरी आपला खर्च असतो, हे 15,000 आपल्याला एक्सपेंडिचरला दाखवावे लागतील. म्हणजे हे सगळं वर्किंग जे आहे हे आपण आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला करणार. कुठं करणार? एक्सपेंडिचर. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहिलेला स्टेशनरीचा आहे, त्यालाच आपण क्लोजिंग स्टॉक असं म्हणणार. मग हा जो 5,000 रुपये क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहिलेला हा आपण काय फेकून देणार नाही, हा आपण नेक्स्ट इयरला यूज करणार, म्हणजे भविष्यात वापरणार. म्हणून याचा दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने मटेरियल कंझ्युम म्हणजे तुमचा स्टॉक असू द्या किंवा आपण त्याला ड्रग्ज म्हणूया किंवा स्पोर्ट मटेरियल म्हणूया, तर मटेरियल कंझ्युमची वर्किंग तुम्हाला विचारली जाते पेपरमध्ये. बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया त्यावेळेस हे तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही हे तुमच्या बुक्समध्ये कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा नोटबुकमध्ये. नेक्स्ट लेगसीज. आता आपण एक 5 मिनिटापूर्वी डोनेशन समजून घेतलं होतं. तर हे डोनेशन सेम ॲज लेगसी म्हणजे लेगसी सेम ॲज डोनेशन प्रमाणे असणार आहे. डोनेशन आणि लेगसी मध्ये फरक काय तो समजून घ्या. डोनेशन, जो डोनेट करणारा व्यक्ती तो त्याच्या जिवंतपणे जर एखादी अमाऊंट देणगी म्हणून त्यांनी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला दिली, तो जिवंत आहे, अलाइव्ह आहे, तर त्यांनी जर ती देणगी दिली तर त्याला आपण म्हणजे जे अमाऊंट देतो डोनेशन, दान करतो, ते डोनेशन असणार आहे. पण काही वेळेस काय होतं की एखादा व्यक्ती मरतो म्हणजेच त्याचा मृत्यू होतो आणि मरणा अगोदर त्यांनी जर मृत्यूपत्र बनवलेलं असेल तर त्याला आपण विल असं म्हणणार. आणि या मृत्यूपत्रात त्यांनी असं लिहिलेलं असेल की माझ्या संपत्तीपैकी 25% अमाऊंट माझ्या संपत्तीची अनाथ आश्रमाला म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला दान करावी. मग हे दान करावी ते कशासाठी करावे हे जर त्यांनी दिलेलं नसेल तर त्यांना आपण जनरल लेगसी किंवा जनरल गिफ्ट असं म्हणणार.
म्हणजे त्याचं रिझन दिलं नसेल, डोनेशन दान करताना जसं रिझन दिलं नसेल त्याला जनरल डोनेशन म्हणणार. तसंच हे लेगसीमध्ये मृत्यूपत्रात त्याने ही दान केलेली संपत्ती कोणत्या कारणासाठी दान केलेली आहे हे जर मेन्शन केलेलं नसेल तर त्याला आपण जनरल लेगसीज किंवा जनरल गिफ्ट असं म्हणणार. मग हे जे जनरल लेगसीज आहे ना, हा तुमच्या किंवा त्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा काय समजणार आपण, इन्कम असं समजणार. परंतु जर त्याने त्याच्या मृत्यूपत्रात 25% संपत्ती त्या अनाथाश्रमाची बिल्डिंग बांधण्यासाठी देण्यात यावी किंवा बिल्डिंगसाठी जेवढा खर्च होईल तेवढा माझ्या या संपत्तीतनं करण्यात यावा अशा पद्धतीचं जर मेन्शन केलेलं असेल तर त्याला आपण स्पेशल लेगसीज किंवा स्पेशल डोनेशन असं म्हणणार. मग असं बिल्डिंगसाठी दिलेलं लेगसीज ते काय असणार आहे, तुमची लायबिलिटी. सेम डोनेशन म्हटलं होतं मी, तशाच पद्धतीचे हे असणार आहे. काय सांगितलंय बघा, एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूपत्रात आपल्या मृत्यूनंतर संपत्तीपैकी काही भाग जर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला दिला तर त्याला काय म्हणणार आपण, लेगसी असं म्हणणार. तर असे हे आहे, याला गिफ्ट देखील म्हटलं जातं. म्हणजे जसं डोनेशन आहे त्याला गिफ्ट, तसं ह्या लेगसीला गिफ्ट देखील म्हणणार. मग याचे 2 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे जनरल गिफ्ट, हा रिव्हेन्यू इन्कम समजला जातो म्हणून तो इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या इन्कमला लिहिला जातो. का रिव्हेन्यू, कारण की हे एखाद्या स्पेशल पर्पज साठी दिलेलं आहे असं सांगितलेलं नाही, ते जनरल दिलेलं आहे. आणि लेगसीज फॉर स्पेशल पर्पज म्हणजेच काही विशिष्ट कारणासाठी. म्हणजे कॅपिटल रिसिप्ट हे मग काय समजायचं आपण, विशिष्ट कारणासाठी म्हणजे काय, बिल्डिंगसाठी जर त्यांनी दान केली मृत्यूपत्रानुसार संपत्ती तर ती काय 10 वेळा बिल्डिंगसाठी देणार नाही दुसरा कोण, एकदा बिल्डिंग बांधली तर ती बिल्डिंगसाठीच असणार आहे, स्पेशल रिझनसाठी दिलेला. तर हे स्पेशल रिझन्स जे आहे ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण दाखवणार ॲज अ लॅबिलिटी. म्हणजे तुम्ही ते भेटलेली संपत्ती लॅबिलिटी म्हणूनच यूज केली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आय होप लेगसीज तुमचं कन्फर्म आहे. पुढं लाईफ मेंबरशिप फी. आता लाईफ मेंबरशिप फी म्हणजे काय, एखादा व्यक्ती आहे आणि त्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं लाईफ टाइम साठी मेंबर जर व्हायचं असेल, त्याला अजीवन सभासद असं म्हणतो, असं जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मेंबरशिप फी, लाईफ टाइम मेंबरशिप फी त्याच्याकडून घेतली जाते आणि ही एकदाच भेटते म्हणून याला आपण कॅपिटल रिसिप्ट असं म्हणतो. पण याच्यावर 100% ऍडजस्टमेंट असतेच की लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज. म्हणजे उदाहरणार्थ 1 लाख रुपये तुम्हाला टोटल लाईफ मेंबरशिप फी भेटली तर 1 लाख पैकी 50% अमाऊंट ही कॅपिटलाइज आहे. मग हे कॅपिटलाइज असलेली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्ही काय करणार, कॅपिटल फंड मध्ये तुमच्या ऍड करणार आणि राहिलेली जी 1 लाखातली 50,000 रुपये आहे तो तुम्ही ॲज अ रिव्हेन्यू इन्कम म्हणून कुठं दाखवणार, इन्कम साईडला दाखवणार. अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट असते. म्हणून त्यांनी सांगताना सांगितले की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा जे सभासद ज्याला व्हायचे आजीवन त्याला याच्याकडून लाईफ मेंबरशिप फी घेतली जाते. मग हे नॉन रिकरिंग इन्कम आहे किंवा रिसिप्ट आहे म्हणून त्याला कॅपिटल रिसिप्ट म्हणणार. परंतु बऱ्याचशा वेळा त्याच्यावर ऍडजस्टमेंट असते. मग जर कॅपिटल रिसिप्ट असेल तर ते लॅबिलिटी लिहायचं, ऍडजस्टमेंट असेल तर आता मी सांगितलं 50% एक लॅबिलिटी 50% इन्कम असं दाखवायचं. सेल ऑफ ओल्ड असेट. आता बघा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या काही असेट असतात. उदाहरणार्थ आपण असं समजूया की त्यांच्याकडे फर्निचर आहे, त्यांनी त्याचा पूर्ण वापर केला आणि त्या फर्निचरची किंमत आता मार्केट व्हॅल्यू आहे तिची 10,000 रुपये डेप्रिशिएशन वगैरे वजा करून. मग हे फर्निचर आता त्यांना युजफुल नाही तर ते काय करतील, विकतील. विकलं समजा त्यांनी हे फर्निचर 8,000 रुपयाला, म्हणजे 10,000चं फर्निचर 8,000ला जर विकलं तर त्यांना याच्या व्यवहारात 2,000 रुपये लॉस झाला. मग हा लॉस जो आहे तो त्यांनी ॲज अ एक्सपेंडिचर म्हणून एक्सपेंडिचर साईडला दाखवला पाहिजे. याचे उलट होऊ शकतं का, सर होऊ शकतं. 10,000चं फर्निचर ते कितीला विकू शकतात, 12,000ला जर विकलं तर याच्यामध्ये त्यांना 2,000 रुपये काय झाला, प्रॉफिट म्हणजे फायदा झाला म्हणून. मग फायदा कुठं दाखवणार तुम्ही, ॲज अ इन्कमला दाखवणार. कुठं दाखवणार, तो ॲज अ इन्कम कन्सिडर करून इन्कमला दाखवणार. आणि तेच त्यांनी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला. काय सांगितले की जेव्हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनची असेट विक्री केली जाते, विक्रीनंतर ऑर्गनायझेशनला एकतर काय होऊ शकतो, प्रॉफिट होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. जर तो प्रॉफिट झालेला असेल म्हणजे प्रॉफिट झाला तर तो कॅपिटल प्रॉफिट समजून आपण इन्कम साईडला लिहायचा आणि जर लॉस झाला तर तो एक्सपेंडिचर साईडला लिहायचा. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडून 10,000 रुपयाचं फर्निचर त्या ठिकाणी गेलेले, तुमची असेट कमी झालेली. मग जी असेट तुम्ही विकली जेवढ्या किमतीची तेवढी अमाऊंट, कितीला विकली ते विचारत नाही घ्यायचं, जेवढ्या किमतीची बुक व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण त्याला म्हणणार. हे जे 10,000 रुपये आहे त्याला काय म्हणायचं, बुक व्हॅल्यू असं म्हणायचं.
ही जी बुक व्हॅल्यू आहे, जेवढ्या किमतीची तिची जी ॲसेट आहे ती आपण त्या पर्टिक्युलर ॲसेटमधनं लेस करणार. म्हणजे 10,000 रुपये आपल्याला फर्निचरमधून लेस करावं लागतील. त्यामुळे पुढे त्यांनी तेच सांगितलं की ती वजा करणार आणि ही विकल्यामुळं, अशी ॲसेट विक्री केल्यामुळं ती संबंधित ॲसेट काय होते, कमी होते आणि कमी झाल्यामुळं ती जी अमाऊंट आहे, जेवढी विक्री केलेली अमाऊंट ती त्या ॲसेटमधून काय करायची, वजा करायची. म्हणजे याचे 3 इफेक्ट होतील. 3 इफेक्ट म्हणजे काय, आपल्याला समजा 10,000ची ॲसेट 8,000ला भेटली तर हे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटला 8,000 दिसतील, तिथं कॅशमध्ये दाखवावं लागतील. 2,000 रुपयाच्यात लॉस झाला, हा 2,000 रुपये आपण एक्सपेंडिचरला दाखवूया आणि 10,000 रुपयाची आपल्याकडून ॲसेट गेली, ही आपण ॲसेटमधून काय करूया, लेस करूया. म्हणजे ॲसेटमधनं मायनस करणार. अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट बऱ्याचशा वेळा तुमच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला विचारली जाते. आता लास्ट आहे सेल ऑफ स्क्रॅप न्यूजपेपर. आता बघा, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कडे स्क्रॅप न्यूजपेपर म्हणजे ते काही मासिके मागवत असतील किंवा काही अंक मागवतात किंवा न्यूजपेपर रोजच्या रोज खरेदी करतात. मग हे त्यांचा कालावधी, आजचा न्यूजपेपर उद्या काय होणार आहे, स्क्रॅपमध्ये होणार आहे. असा जर त्यांनी न्यूजपेपरचा स्क्रॅप किंवा अजून जुन्या काही विक्री काढलं स्क्रॅप वगैरे, तर हा स्क्रॅप त्यांचा इन्कम समजायचा, रेव्हेन्यू रिसिप्ट समजायचं आणि ते त्यांच्या इन्कम साईडला लिहायचं. एवढंच याच्यामध्ये, दुसरं असं काही नाही. सेल ऑफ स्क्रॅप न्यूजपेपर हे एनसीपी ऑर्गनायझेशनचं रेव्हेन्यू रिसिप्ट समजायचं आणि म्हणून ते इन्कम साईडला दाखवायचं. तर अशा पद्धतीने मी माझ्या हँड रिटनमध्ये तयार केलेल्या सोप्या भाषेतल्या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो आज आपला तो व्हिडिओ झाला. आय होप या नोट्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर हा व्हिडिओ कृपा करून लाईक करत चला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, असा अभ्यासक्रमाचे आपण पूर्ण व्हिडिओ रोज शिकणार आहोत आणि हे यूट्यूबला सुद्धा अवेलेबल आहे आणि आपलं एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनला देखील हे अवेलेबल आहे. तर त्या ॲप्लिकेशनला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, अतिशय नॉमिनल फी असणार आहे त्याची, जॉईन व्हायचं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रितरित्या तुम्हाला सगळ्या टॉपिकचे व्हिडिओ भेटणार आहेत. टॉपिक वाईज त्या ठिकाणी फोल्डर वाईज व्हिडिओ तयार करून ठेवले ते भेटतील. ऑनलाईन प्रत्येक टॉपिकची युनिट टेस्ट होणार आहे. क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलं जाणार आहे. माझ्या हँड रिटन नोट्स तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेम जे मी आता तुम्हाला सॉल्व्ह करून देतो त्याचं PDF फॉर्मॅटमधील आन्सर माझ्या हँड रिटनमधलं त्या ठिकाणी तुम्हाला ते उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर माझ्याशी तुम्ही 1 to 1 इंटरॅक्ट करू शकता. माझ्याशी तुम्ही मेसेजवर चॅट करू शकता. तुमचे प्रॉब्लेम मला डायरेक्टली विचारू शकता. त्या ठिकाणी मी तुमच्या प्रॉब्लेमचं समाधान करू शकतो. तर अशा पद्धतीची फॅसिलिटी आपल्या ॲप्लिकेशनला आहे. खूप नॉमिनल फी, म्हणजे तुमचा एक शर्ट ज्या किमतीचा आहे त्या शर्टच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये तो वर्षभराचा क्लास तुम्हाला अवेलेबल होणार आहे. जर त्या क्लाससाठी तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा जॉईन व्हायचं असेल तर त्या रजिस्ट्रेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि क्लासला जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर आता हे सगळे टॉपिक आपण यूट्यूबवर शिकणार आहेत. त्याचं सगळं कंटेंट, एक्झाम असेल किंवा एक्झामच्या संदर्भातलं काही मार्गदर्शन असेल ते मी ॲप्लिकेशनला देणारच आहे. पण हे जे मी कष्ट घेतोय, कष्ट हे तुमच्यासाठी असणार आहे. अतिशय नॉमिनल फीमध्ये, ना नफा ना तोटा या तत्वावर आपण ते ॲप्लिकेशन चालवतो आणि तुम्हाला व्हिडिओ तर ते फ्रीमध्येच अवेलेबल आहे. तर हे तुम्ही व्हिडिओ नुसते बघू नका, कृपा करून ते सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं कंटेंट तुम्हाला देण्यासाठी प्रेरणा भेटते. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब कराल अशा अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल सुरू करणार आहेत, प्रॅक्टिकल एक्झाम्पल. तोपर्यंत थांबूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.